नमस्कार मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा कोणता नंदी असेल तर अचूक उत्तर येतो रुत्समो नवम हिंद केसरी बकासूर। मित्रांनो, बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे? 24 तारखेच्या की 25 तारखेच्या? मित्रांनो, 24 तारखेला 2 मैदानं आहेत आणि 25 तारखेला एक बिंदोडचं मैदान आहे। 24 तारखेला गोंदवळे मान तालुक्यामध्ये आणि घाणन आटपाडी तालुक्यामध्ये अशी 2 मैदानं 24ला आहेत आणि 25ला करवडी बिंजोड फाटी 100% होणार आहे। मग 24 की 25ला बकासूर येणार आहे हेच मी तुम्हाला 100% आणि खात्रीशीर सांगणार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, बकासूरने मागच्या 2 मैदानामध्ये 1 नंबरचा मान मिळवलेला आहे। एक 20 तारखेला बावऱ्यासोबत साखरवाडीचा बावऱ्या निमसोड फाटीमध्ये 1 नंबर केला आणि 22 तारखेला भुंगासोबत कोणेगावचा भुंगा चोराडी मैदानात 1 नंबर केला। म्हणजे 20 तारखेला आणि 22 तारखेला 1 नंबर केला। त्याच्यानंतर आपला बकासूर 24 की 25 तारखेच्या दिसणार हेच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी तुम्हाला एक मी प्रश्न विचारू इच्छितो की बकासूर आपला हॅट्रिक करणार का? जर याचं उत्तर होय असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे चलूया। बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल तर 24ला 2 मैदानं, गोंदवले मान तालुका, घाणन आटपाडी तालुका, या दोन्ही मैदानामध्ये आहे का? तर मित्रांनो, बकासूर या दोन्ही मैदानामध्ये नसणार आहे। 24 तारखेला बकासूर आपल्याला पळताना दिसणार नाही। मग राहिला 25 तारखेचा मैदान। 25 तारखेचा मैदान असेल करवडी फाटी बिंजोडचं मैदान। या मैदानात आपला बकासूर 100% पळताना दिसणार आहे। करवडी फाटी बिंजोड मैदानात मित्रांनो मोठ्या शर्यती बघायला मिळणार आहेत। त्यात आपला बकासूर देखील 100% बिंजोड मैदानात सामील होणार आहे। म्हणजेच काय, 24 तारखेला आपला बकासूर दिसणार नाही, 25 तारखेला बिंजोड मैदानात 100% दिसणार आहे। मित्रांनो, 25 तारखेला मोठ्या बिंजोडच्या शर्यती आहेत, जसं की भुंगानी देखील 11 गोंड्यांवर नाव सोडलेलं आहे। बाकी देखील टॉपचे नंदी देखील बघायला मिळणार आहेत। त्यात आपला बकासूर देखील 100% 25 तारखेला बघायला मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो।